नमस्कार. मी स्नेहा कांबळे. साहित्य चपराक मासिकाचा यंदाचा दिवाळी अंक प्रिंट, ऑडिओ आणि ई-बुक अशा तिन्ही स्वरूपात वाचकांच्या भेटीला येतोय. या अंकात प्रकाशित झालेला संगमनेर येथील शिक्षक, नेते आणि वक्ते हिरालाल पगडाल यांचा हा लेख आपल्यासाठी सादर करत आहे. जरूर ऐका आणि आपला अभिप्राय अवश्य कळवा. आणखीन एक गोष्ट, चपराकचे हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लेखाचे शीर्षक आहे बलसागर भारत होवो. स्वातंत्र्योत्तर भारताने नुकताच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव धूमधडाक्यात साजरा केला. 1857च्या स्वातंत्र्य संग्रामापासून सुरू झालेले भारताचे स्वातंत्र्य समर 1947 पर्यंत अखंडितपणे चालू होते. कधी सशस्त्र, कधी अहिंसक मार्गाने हा लढा चालू होता. 1885 साली स्थापन झालेल्या काँग्रेस पक्षाने सनदशीर मार्गाने स्वातंत्र्य आंदोलनाचे नेतृत्व केले. त्यात सर्व जाती धर्माच्या लोकांचा सहभाग होता. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या असहकार, सविनय कायदेभंग आणि छोडो भारत आंदोलनाने ब्रिटिश सरकार हादरले आणि त्यांना भारत सोडून जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही. याच काळात अनुशीलन समिती, गदर पार्टी, हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, अभिनव भारत, आझाद हिंद सेना इत्यादी संघटनांनी सशस्त्र क्रांतिकारक चळवळी केल्या. परंतु त्याची व्याप्ती मर्यादित होती. आंदोलन अहिंसक असो वा सशस्त्र, दोन्ही प्रकारच्या स्वातंत्र्य आंदोलनात सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होते. स्वातंत्र्य आंदोलनात शहीद झालेल्या, तुरुंगवास भोगलेल्या, हाल अपेष्टा सहन केलेल्या स्वातंत्र्य सैनिकात सर्व जाती धर्माचे लोक होते. 1947 साली देश स्वतंत्र झाला. भारतातील सर्व नागरिकांना सरसकटपणे मतदानाचा अधिकार देण्यात आला. तो गरीब असो वा श्रीमंत, शिक्षित असो वा अशिक्षित, ग्रामीण असो वा शहरी, स्पृश्य वा अस्पृश्य, स्त्री असो वा पुरुष, त्यांच्यात जात, धर्म, भाषा, प्रांत, लिंग याबाबतीत कोणताही भेदभाव करण्यात आलेला नाही. देशातील सर्व नागरिकांना कोणताही भेदभाव न करता सरसकटपणे मतदानाचा अधिकार देणारा भारत हा जगातील पहिला देश आहे. गेल्या 75 वर्षात लोकसभेच्या आणि विधानसभेच्या अनेक निवडणुका नित्यनेमाने पार पडल्या आहेत. निवडणुकीत बहुमत असलेल्या पक्षांची सरकारे स्थापन झाली. निवडणुकीत जनतेने अनेकदा शांततामय मार्गाने सत्तांतर देखील घडवून आणले आहे. निवडणुकीच्या मार्गानेच सत्ता मिळवता येते हे स्पष्ट झाल्यामुळे निवडणुकीला अवाजवी महत्त्व प्राप्त झाले आहे. निवडणूक जिंकण्यासाठी राजमार्ग आणि गैरमार्ग अशा दोन्ही मार्गांचा अवलंब केला जात आहे. निवडणुका जिंकण्यासाठी राजकीय पक्ष सामान्य माणसाची मती गुंग करण्याचा डाव राजरोसपणे खेळत आहेत. सामान्य माणसाचे नसलेले प्रश्न हेच त्यांचे प्रश्न आहेत असे भासवून त्यांची फसवणूक केली जाते. त्यांचे जीवन मरणाचे खरे प्रश्न दुर्लक्षित केले जात आहेत. आजच्या परिस्थितीत सत्तेत असलेल्या मंडळींच्या हातात अमर्याद सत्ता एकवटली आहे. लोकशाही व्यवस्थेत सत्तेवर येण्यासाठी निवडणूक जिंकणे अपरिहार्य असते. एकदा निवडणूक जिंकली की 5 वर्षे मनसोक्त सत्ता उपभोगता येते. निवडणूक जिंकण्यासाठी केवळ मतदाराचे मत महत्त्वाचे नाही, तर मत मिळवण्याचे तंत्र देखील तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी मॅन, मनी, मसल, मशिनरी आणि मीडियाचा वापर करावा लागतो. या 5ही बाबी सामान्य माणसांच्या कुवतीपलीकडच्या आहेत. त्यामुळेच सामान्य माणूस निवडणुकीत निवडून येणे दुर्मिळ झाले आहे. मनी म्हणजेच पैशाच्या जोरावर मॅन, मसल, मशिनरी आणि मीडिया विकत घेता येतो. आजच्या परिस्थितीत मीडिया एक मोठा घटक आहे. तो देखील विकाऊ झाल्यामुळे असत्य हेच सत्य आहे असे ठसवले जाते. सोशल मीडिया आणि मीडिया याचा आधार घेऊन लोकांना सामूहिक संमोहित तसेच भ्रमित करण्याचे प्रकार सर्रास चालू आहेत. भ्रामक शत्रुत्वाची भावना विकसित करून जातीजातीत दुरावा निर्माण करणे, बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक धर्माच्या मतदारांमध्ये एकमेकांबद्दल अविश्वास निर्माण करणे, परस्पर द्वेषभावना पसरवणे आणि त्याच्या जोरावर सत्तेची पोळी शेकणे चाललेले आहे. भविष्यात याचा खूप मोठा दुष्परिणाम होऊ शकतो. कोणताही देश तेव्हाच सुरक्षित असतो जेव्हा तो आतून मजबूत असतो. स्वतंत्र भारताने आत्तापर्यंत 5 युद्धांचा मुकाबला केला. त्यात आपण 4 वेळा पाकिस्तानला पराभूत केले. 1971 साली तर आपण पाकिस्तानचे 2 तुकडे करू शकलो, कारण आपण सर्व भारतीय एक राष्ट्र म्हणून युद्धाला सामोरे गेलो. संपूर्ण जगाला भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेचे भक्कम दर्शन झाले. आसेतू हिमाचल देशातील सर्व जाती धर्माचे लोक, सर्व भाषिक लोक, सर्व प्रदेशातील लोक,
सैन्य आणि सरकारच्या पाठीशी भक्कमपणे उभे होते. त्यामुळेच भारताने शत्रूचा निर्णायक पराभव केला. भारताने हा विजय जगातील बलाढ्य राष्ट्रांच्या दबावाला न जुमानता मिळवला होता. तेव्हापासून भारत विरोधी बलाढ्य राष्ट्रांना हे सतत खुपत आले आहे. भारताची अंतर्गत मजबूती नष्ट केल्याशिवाय भारताला पराभूत करता येणार नाही हे त्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच भारताची राष्ट्रीय एकात्मता नष्ट करण्याचा डाव बलाढ्य राष्ट्रे खेळत आहेत. त्याला सत्तेचा सारीपाट मांडून बसलेल्या संकुचित शक्ती बळी पडत आहेत. भारतात अल्पसंख्याक मुस्लिम विरुद्ध बहुसंख्याक हिंदू असे विभाजन करण्याचा प्रयत्न चालू आहे. तसे झाले तर देशाच्या शत्रूला आपले इरादे साध्य करणे सोपे होणार आहे. असे होऊ द्यायचे नसेल तर देशांतर्गत राष्ट्रीय एकात्मता टिकवणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक यांच्यात परस्पर विश्वास वाढेल अशी ध्येय धोरणे असली पाहिजेत. त्यांच्यातील एकमेकांबद्दलचा आकस, तिरस्कार, अविश्वास कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कोणत्याही परिस्थितीत आपला देश धार्मिक आधारावर आतून दुभंगता कामा नये. बहुसंख्याक विरुद्ध अल्पसंख्याक असा वाद एकदा सुरू झाला की तो केवळ धर्मापुरता सीमित राहत नाही. तो जात, भाषा, प्रांत या पातळीवर देखील आपोआप उतरतो आणि एकसंघ समाजाचे दुभंगणे सुरू होते. गेल्या काही वर्षात उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यात यादव विरुद्ध इतर, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यात जाट विरुद्ध इतर, गुजरातमध्ये पाटीदार अर्थात पटेल विरुद्ध इतर, राजस्थानमध्ये गुर्जर विरुद्ध इतर, कर्नाटकात वक्कलिग विरुद्ध लिंगायत, आंध्र तेलंगणा राज्यात रेड्डी विरुद्ध इतर, महाराष्ट्रात मराठा विरुद्ध इतर अशी जातीय समीकरणे आकार घेताना दिसत आहेत. जसे धार्मिक ध्रुवीकरण यशस्वी होताना दिसत आहे तसेच जातीय ध्रुवीकरण देखील यशस्वी होत आहे. या दोन्ही ध्रुवीकरणामुळे देशाची राष्ट्रीय एकात्मता अडचणीत येत आहे. भाषावादामुळे देखील राष्ट्रीय एकात्मता धोक्यात येत असते. उत्तर भारतातलाच काऊ बेल्ट म्हणजेच हिंदी भाषिक पट्टा जेव्हा जेव्हा सत्तेच्या सारीपाटावर प्रभावी ठरतो तेव्हा दक्षिण भारतातील द्रविड, तामिळ, तेलुगू, मल्याळी, कानडी भाषिक माणसात असुरक्षिततेची भावना निर्माण होते. हिंदी भाषिक पट्टा आणि दक्षिणेकडील बिगर हिंदी राज्य यांच्यात जी परस्पर अविश्वासाची भावना आहे त्यामुळेच हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून सरसकटपणे देशात स्वीकारली गेली नाही. इंग्रजी ही भारतीय भाषा नाही, तरीही ती सरकारी कामकाजात स्वीकारली गेली. त्याचे कारण देखील दक्षिणेकडील राज्यांची हिंदीबद्दलची अस्वीकार्यता हेच आहे. देशाचे नाव भारत बरोबरच इंडिया कायम राहिले याचे देखील हेच कारण आहे. उत्तरेकडील हिंदी भाषिक पट्ट्यातील लोकांनी संख्याबळाचा वापर करून दक्षिणेकडील राज्यातील जनभावनेचा विचार न करता आपली ध्येय धोरणे लादल्यास त्याचा विपरीत परिणाम देशाच्या एकात्मतेवर होऊ शकतो. देशाची अखंडता आणि एकात्मता टिकली तरच देश टिकेल. एकसंघ भारतीय समाजाचे धर्म, जात, भाषा, प्रदेश याच्या आधारावर तुकडे पाडणे खूपच घातक आणि धोकादायक ठरणार आहे. देशात हिंदू धर्माचे लोक बहुसंख्याक आहेत. इस्लाम, ख्रिश्चन इत्यादी अल्पसंख्याक आहेत. इतर धर्म आणि हिंदू धर्म यात काही मूलभूत फरक आहेत. ख्रिश्चन, इस्लाम, पारशी, यहुदी इत्यादी धर्मात एक प्रेषित, एक ग्रंथ, एक उपासना पद्धती आहे. तसे हिंदू धर्माचे नाही. देव, ग्रंथ, उपासना पद्धती या बाबतीत हिंदू धर्मात विविधता आहे. हिंदू धर्माचा सर्वमान्य असा एकच एक धर्मग्रंथ नाही, एकच देव अथवा प्रेषित नाही किंवा उपासना पद्धतीही नाही. विविध ग्रंथ, विविध देव, विविध उपासना पद्धती ही हिंदू धर्माची खास ओळख आहे. एकीकडे चार्वाक, कपिल सारखे बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक ऋषी आणि त्यांची शिष्य परंपरा हिंदू धर्मात आहे, तर त्याच हिंदू धर्मात वेद, उपनिषदे, पुराण यांना प्रमाण मानून वाटचाल करणारे आस्तिक ऋषीमुनी आढळतात. चातुर्वर्ण्य, स्त्री, दास्य, अस्पृश्यता, मनुस्मृतीचे समर्थन करणारे सनातनी हिंदू धर्मात आहेत, तर चातुर्वर्ण, स्त्री, दास्य, अस्पृश्यता नाकारणारे, मनुस्मृतीचे दहन करणारे सुधारक देखील हिंदू धर्मात आहेत. हिंदूतील काही जाती अंत्यविधी दहन पद्धतीने करतात तर काही जाती दफन पद्धतीने करतात. शैव, वैष्णव दोन्ही संप्रदाय हिंदू आहेत, पण एक शिवाला मानतो तर दुसरा विष्णूला. तर शैव वैष्णवांचा संगम असलेला दत्त संप्रदाय ब्रह्मा, विष्णू, महेश यांना दत्ताच्या रूपात एकत्रित भजतो. महानुभाव, लिंगायत, नाथपंथी, वारकरी आदी संप्रदायांचे देव, उपासना पद्धती भिन्न भिन्न आहे, परंतु हे सारे हिंदूच आहेत. हिंदूंतील काही लोक पूर्णपणे शाकाहारी आहेत, तर बहुसंख्य लोकांना मांसाहार चालतो.
हिंदूंमध्ये 33 कोटी देवांना पूजणारे अनेकेश्वरवादी आहेत, तसेच केवळ शिवलिंग पूजणारे एकेश्वरवादीही आहेत. फक्त कृष्णपूजा करणारे काही संप्रदाय आहेत. काही संप्रदाय केवळ पंचमहाभूतांना मानतात. ही विविधताच हिंदू धर्माची खरी शक्ती आणि ओळख आहे. हिंदू धर्मीय सहिष्णू आहेत, सर्वसमावेशक आहेत. त्यामुळेच गेली हजारो वर्षे येथे हिंदूंबरोबरच गैरहिंदू देखील गुण्यागोविंदाने एकत्र राहत आहेत. हिंदू धर्मात असंख्य जाती, पंथ, संप्रदाय असले तरी हिंदू स्त्री पुरुष कान टोचतात. कर्णच्छेद ही हिंदूंची सामायिक खूण आहे. जन्माधारित जाती व्यवस्था हे हिंदू धर्माचे अभिन्न अंग आहे. अस्पृश्यता, स्त्रीदास्य आणि अविद्या यांमुळे हिंदू धर्मात अनेक चुकीच्या रूढी, प्रथा, परंपरा निर्माण झाल्या. त्यामुळे सामाजिक विषमता निर्माण झाली. स्त्रियांना सनातन विचारानुसार शिकायला परवानगी नव्हती. विधवा पुनर्विवाहाला परवानगी नव्हती. विधवा स्त्रीचे केशवपन केले जाई. पतीच्या मृत्यूनंतर स्त्रिया सती जाण्याची प्रथा होती. बालविवाह, कुमारी जरठ विवाह, बहुपत्नीत्व या चुकीच्या तसेच अमानवी प्रथांच्या विरोधात ब्राह्मो समाज, आर्य समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, रामकृष्ण मिशन, सार्वजनिक सभा आदी संघटनेच्या सुधारकांनी आवाज उठवला. सतीच्या प्रथेला कायद्याने बंदी घालण्यात आली. विधवा स्त्रीचे केस कापणार नाही या मागणीसाठी न्हाव्याने संप केला. बालविवाह, कुमारी जरठ विवाह या विरोधात आंदोलने झाली. स्त्री शिक्षणासाठी सुधारकांनी शाळा काढल्या. द्विभार्य प्रतिबंधक कायदा, घटस्फोट घेतल्यास पोटगी आदी कायदे झाले. स्त्रियांना आईवडिलांच्या संपत्तीत वारसा हक्क, स्त्रियांसाठी नोकरी, शिक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण आदी उपाययोजना करून स्त्रीचे सामाजिक स्थान उंचवण्याचा प्रयत्न झाला. अस्पृश्यता निवारणासाठी सुधारकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अस्पृश्यता पाळणे हा कायद्याने गुन्हा ठरवण्यात आला. सुधारकांनी अस्पृश्यांसाठी शाळा काढल्या, पाणवठे खुले केले. त्यांना सर्वांच्या बरोबरीने मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी मंदिर प्रवेशाचे सत्याग्रह सुधारकांनी केले. राखीव जागांच्या माध्यमातून अनुसूचित जातींसाठी सरकारी नोकरी, शिक्षण, लोकसभा, विधानसभा, पंचायत राज, स्थानिक स्वराज्य संस्था यात आरक्षण देण्यात आले. हिंदू धर्मांतर्गत जातीय उच्च-नीचता संपुष्टात यावी यासाठी सुधारक मंडळी आजही प्रयत्न करीत आहेत. त्याचवेळी सनातन विचारांची मंडळी आजही वर्णवर्चस्व टिकवून राहावे यासाठी धडपड करताना दिसत आहेत. व्यवहारातली अस्पृश्यता कमी करणे शक्य झाले आहे, परंतु मनातील अस्पृश्यता अद्यापही पूर्णपणे नष्ट झालेली नाही. समताधिष्ठित हिंदू धर्म ही काळाची गरज आहे. स्त्री पुरुष समानता, सर्व जाती समानत्व, डोळस श्रद्धा, वैज्ञानिक दृष्टिकोन मान्य असलेला हिंदू धर्म निर्माण झाला पाहिजे. समताधिष्ठित हिंदू धर्म झाला तर तो जगातील सर्वोत्तम धर्म ठरेल. त्यासाठी ज्ञानेश्वर, नामदेव, जनाबाई, रविदास, कबीर, तुकाराम, चक्रधर, बसवेश्वर, बहिणाबाई, स्वामी विवेकानंद आदी संतांच्या मार्गाने वाटचाल केली पाहिजे. राष्ट्रीय एकात्मतेसाठी गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी कमी झाली पाहिजे. आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा देशातील 70% अधिक लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली जीणे जगत होती. स्वातंत्र्योत्तर भारताने पंचवार्षिक योजना राबवली, समाजवादी ध्येय धोरणे स्वीकारली, संमिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. 1985 साली देशात केवळ 33% लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेखालील जीणे जगत होती. याचाच अर्थ त्या 35 वर्षात देशाने 37% दारिद्र्य कमी करण्यात यश मिळवले आहे. 1991 साली PV नरसिंहराव पंतप्रधान झाले. त्यांनी देशाच्या आर्थिक धोरणात क्रांतिकारी बदल करण्याचे धाडस दाखवले. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याकडे अर्थमंत्रीपदाची धुरा सोपवण्याचा त्यांचा निर्णय खूपच महत्त्वाचा ठरला. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी काळाची पावले ओळखून अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल केले. गॅट करारावर सही केली. डंकेल प्रस्ताव स्वीकारला. देशाने खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण यांच्या दिशेने वाटचाल सुरू केली. सेवा क्षेत्राला महत्त्व देणारी आर्थिक धोरणे राबवली. परदेशी गुंतवणूकदार भारताकडे आकृष्ट झाले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधींशी करार झाला. परिणामी देशाची गंगाजळी सशक्त झाली. थर्ड इकॉनॉमी स्ट्रॉंग झाली. मोठ्या प्रमाणात नवीन रोजगार निर्मिती झाली. माहिती व तंत्रज्ञानाचे युग अवतरले. संगणक, इंटरनेट, मोबाईल यांच्या वापरामुळे सर्वच क्षेत्रात प्रचंड प्रगती झाली. सामान्य माणसाच्या खिशात पैसा खुळखुळू लागला. सामान्य माणसाची क्रयशक्ती वाढली.
देशात हा जो सकारात्मक बदल झाला आहे त्यासाठी देशाने राजीव गांधी, PV नरसिंह राव, डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याप्रती कृतज्ञ राहिले पाहिजे. डॉक्टर मनमोहन सिंग हे देशाच्या आर्थिक प्रगतीचे शिल्पकार आहेत. देश आर्थिक अडचणीत असताना त्यांनी देशाला त्यातून बाहेर काढले. सारे जग आर्थिक महामंदीचा सामना करीत असताना भारताला या महामंदीचा यत्किंचितही फटका बसला नाही. देशातील नागरिकांच्या दरडोई उत्पन्नात मोठी वाढ त्यांच्या कार्यकाळात झाली. देशाची आर्थिक स्थिती सुधारली याचे श्रेय डॉक्टर मनमोहन सिंग यांना द्यावेच लागेल. दारिद्र्य रेषेखालील लोकांचा देश ही भारताची ओळख होती. ती बदलून क्रयशील असलेल्या लोकांचा देश अशी भारताची प्रतिमा बनवण्यात डॉक्टर मनमोहन सिंग यशस्वी झाले. खुल्या अर्थव्यवस्थेचे कितीही चांगले फायदे असले तरी काही दुष्परिणाम खूपच गंभीर आहेत. भ्रष्टाचार आणि चंगळवाद, वाढती विषमता, वाढता स्वैराचार, स्त्री अत्याचार हे खुल्या अर्थव्यवस्थेचे काही तदानुषंगिक प्रमुख दोष आहेत. आज भारतातील सार्वजनिक जीवनात हे दोष प्रकर्षाने दिसत आहेत. नरसिंह राव, अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग, नरेंद्र मोदी या सर्व पंतप्रधानांच्या कारकिर्दीत भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. कॅश फॉर वोट, हर्षद मेहता शेअर घोटाळा, कारगिल युद्धाच्या वेळचा शवपेटी घोटाळा, 2G स्पेक्ट्रम घोटाळा, कोलगेट घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळा, विजय मल्ल्या, नीरव मोदी, ललित मोदी यांचे बँक घोटाळे, राफेल घोटाळा, अदानी आर्थिक गैरव्यवहार, व्यापम घोटाळा इत्यादी घोटाळे गेल्या 30-35 वर्षात गाजले आहेत. भ्रष्टाचार हा जणू काही आपल्या दैनंदिन जीवनातील अपरिहार्य भाग बनला आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये चिंता करावी इतकी वाढ झाली आहे. सर्वसामान्य माणसाला आपले सर्व उत्पन्न आधार कार्ड, पॅन कार्ड याला लिंक करण्याची सक्ती आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहारात पारदर्शकता आली आहे. त्याचे स्वागतच करायला हवे. असे असताना येथील सार्वत्रिक निवडणुकीत जो अधिकृत पैसा खर्च होतो त्यापेक्षा कितीतरी पट अनधिकृत पैसा खर्च होतो. हा अनधिकृत पैसा येतो कुठून, खर्च होतो कुठे याचे उत्तर सामान्य माणसाला मिळत नाही. निवडणुकीत जो प्रचंड अनधिकृत पैसा खर्च केला जातो तो सगळा काळा पैसाच असतो. हे सूर्यप्रकाशा इतके सत्य आहे. भारतातील प्रमुख राजकीय पक्ष डोळे दिपून जावेत एवढा अनधिकृत पैसा खर्च करतात. हा पैसा त्यांना जे पुरवतात ते निवडणुकीनंतर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पद्धतीने तो वसूल केल्याशिवाय राहत नाहीत. जे काळा पैसा खर्च करून सत्तेवर येतात ते सत्तेवर आल्यावर सफेद कामे करतील अशी आशा बाळगणे हा भाबडेपणा आहे. निवडणूक आणि पैसा यांची फारकत झाली तर सर्वसामान्य माणसाला महत्त्व प्राप्त होईल. आज निवडणूक पैसेवाल्यांची बटीक बनली आहे. प्रचंड पैसा खर्च करून निवडून आलेले लोकप्रतिनिधी सुरुवातीला खर्च केलेला पैसा वसूल करायच्या मागे लागतात. तो वसूल झाला की पुढील निवडणूक लढवण्यासाठी लागणारा पैसा गोळा करतात. त्यासाठी अनेक आर्थिक काळेबेरे धंदे करावे लागतात. सत्तेसाठी पैसा आणि पैशासाठी सत्ता या दुष्टचक्रात लोकप्रतिनिधी अडकतात ही वस्तुस्थिती आहे. जगात अनेक प्रकारची विषमता अस्तित्वात आहे, तशी ती भारतात देखील आहे. भारतात आर्थिक विषमता वाढत असताना येथील मीडिया, NGO, राजकीय पक्ष, सामाजिक सांस्कृतिक संघटना, धार्मिक संघटना या सगळ्यांचा फोकस मात्र जात, जमात, धर्म यांच्याशी निगडीत घटनांवर केंद्रित आहे. देशाच्या सार्वजनिक अजेंड्यावर रोजगार निर्मिती, बेकारी, संपत्तीचे केंद्रीकरण हे मुद्दे प्रकर्षाने का येत नाहीत? यामागे काही षडयंत्र तर नाही ना, अशी शंका येते आहे. देशातील उद्योगपती, अतिश्रीमंत वर्ग, देशातील परदेशी गुंतवणूकदार, कॉर्पोरेट क्षेत्र अनेक सोयीसवलती देऊनही त्यांना अपेक्षित रोजगार निर्मिती केलेली नाही. देशातील उद्योगपती, अतिश्रीमंत वर्ग, देशातील परदेशी गुंतवणूकदार, कॉर्पोरेट क्षेत्र यांना अनेक सोयी सवलती देऊनही त्यांनी अपेक्षित रोजगार निर्मिती केलेली नाही. त्यामुळे देशात बेकारी प्रचंड वेगाने वाढत आहे. आज भारताची अर्थव्यवस्था ही जगातील 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. त्याचा प्रत्येक भारतीय माणसाला सार्थ अभिमान वाटला पाहिजे. परंतु त्याचवेळी 2022चा जागतिक ग्लोबल हंगर इंडेक्स बघता ही खूपच काळजीची बाब आहे. 121 देशांच्या यादीत भारताचा 107वा क्रमांक आहे. याचा सरळ अर्थ भारतात दारिद्र्य, कुपोषण, भूक याबाबत चिंताजनक स्थिती आहे. जगातील 5वी अर्थव्यवस्था बनताना मोठवरांची प्रगती आणि गोरगरीब जनतेची उपासमार ही स्थिती चांगली नाही. भारत सरकारने हा निष्कर्ष जरी फेटाळला तरी राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षणाचे निष्कर्ष देखील याच निष्कर्षाला बळकटी देतात. त्यामुळे आपल्याला या आघाडीवर बरेच काम करावे लागणार आहे. शेती, पशुपालन, मासेमारी यासारख्या प्राथमिक व्यवसायात देशातील मोठे मनुष्यबळ गुंतले आहे. पण यातून अवघे 15% राष्ट्रीय उत्पन्न मिळते.
या व्यवसायावर अवलंबून असलेली लोकसंख्या प्रचंड आणि उत्पन्न अतिशय कमी अशी स्थिती आहे. शेतमालाचे सतत पडणारे भाव, भांडवली शेतीमुळे वाढलेला उत्पादन खर्च, पशुपालन व्यवसायात देखील उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने होणारी दूध विक्री, मांस व कातडी विक्री धोरणातील धरसोड, त्याला दिलेली भावनिक जोड यामुळे या व्यवसायातील लोकसंख्या गरिबीतून अधिक गरिबीकडे वाटचाल करत आहे. यांत्रिकीकरण, औद्योगिकीकरण यामुळे पारंपरिक कुटीरोद्योग मोडीत निघाले आहेत. आलुतेदार, बलुतेदार, विणकर, कारागिरी व्यवसाय करणारे छोटे व्यापारी यांचे पारंपरिक व्यवसाय संपुष्टात आल्यामुळे आणि त्यांना पर्यायी रोजगार न मिळाल्याने हा वर्ग देखील दारिद्र्यात ढकलला गेला आहे. रोजगाराच्या शोधात माणसांचे तांडेच्या तांडे एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जाताना दिसत आहेत. छोट्या मोठ्या शहरात मजुरांचे बाजार भरतात आणि तेथे रोजगाराच्या शोधात जमलेल्या लोकांची गर्दी बघून छाती दडपून येते. ऑनलाईन व्यापार, मोठमोठे व्यापारी मॉल, विविध ब्रँडेड वस्तूंची गावपातळीपर्यंत पोहोचलेली साखळी पद्धतीची दुकाने यामुळे छोटा व्यापारी, किरकोळ व्यापारी खूपच अडचणीत आला आहे. संघटित आणि असंघटित कामगार वर्ग, नोकरदार वर्ग, कारागीर, व्यापारी इत्यादी मध्यम वर्ग देशातील ध्येय धोरणावर आपला प्रभाव पाडू शकत नाहीत अशी स्थिती सध्या आहे. लोकांचे लक्ष विचलित करून 1% धनाढ्य अतिश्रीमंत वर्ग देशातील 73% संपत्तीवर कब्जा करून बसला आहे. देशातील 99% जनतेकडे अवघी 27% संपत्ती आहे. नवी रोजगार निर्मिती थांबली आहे. या भयान स्थितीविरोधात कोणताच राजकीय पक्ष स्पष्ट भूमिका घेत नाही. देशात सतत नॉन इश्यूवर लोकांना खेळवले जात आहे. भावनिक विषय मुद्दाम तापवत ठेवून देशातील मध्यम वर्ग आणि गरीब यांच्यात जात, धर्म, भाषा, प्रांत, वंश यावर आधारित फाटाफूट निर्माण होईल असे पाहिले जात आहे. श्रीमंतांची, कॉर्पोरेट क्षेत्राची जी भरभराट होत आहे, गरिबांची गरिबी वाढत आहे, याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे. देशातील सर्वच राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकीय पक्ष यात सामील आहेत की काय अशी शंका येण्यासारखी परिस्थिती आहे. गरिबांची संख्या अधिक असलेला श्रीमंत देश ही भारताची ओळख बनू पाहत आहे. ही ओळख देशाला भूषणावह नक्कीच नाही. श्रीमंत आणि गरीब यांच्यातील मोठी दरी असेल तर देश एकात्म होणार कसा? मोफत धान्य देऊन, सवंग सवलती देऊन गरिबी कमी होणार नाही. येथील गरीब माणसाला त्याच्या कष्टाचा पुरेसा मोबदला मिळाला पाहिजे. गरिबी आणि गरिबांची संख्या कमी झाली तरच देश एकात्म होईल. देश एकात्म व्हायचा असेल तर देशात सर्वसामान्य माणसाचे जीने सुखमय होईल अशी धोरणे राबवावी लागतील. सर्वसामान्य माणसाच्या कल्याणाला अग्रगम द्यावा लागेल. देश जात, धर्म, भाषा, प्रांत यांच्या आधारावर विघटित होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. आपला देश आतून बाहेरून मजबूत राहिला म्हणजे जगातील कोणाचीही भारताकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही. त्यासाठी आपला देश बलशाली झालाच पाहिजे. साने गुरुजींच्या समरगीतातील या 2 ओळी खूपच दिशादर्शक आहेत. बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो. बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो.